अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे 19 डिसेंबर 2025 आणि आज अमावस्या सुरू झालेली आहे. आज दिवसभर अमावस्या असणार आहे आणि उद्या संध्याकाळी उद्या सकाळी 7 वाजता ती संपणार आहे, 7:33 पण संपूर्ण सूर्याने ती पाहिलेली असणार आहे. म्हणजेच आजचा पण दिवस अमावस्या आहे आणि उद्याच्या पण दिवस अमावस्या धरली जाते. आता आज मी तुम्हाला अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा ते सांगणार आहे. आज संध्याकाळी, ताई आज नाही जमणार आम्हाला, उद्या केलं तर चालेल का? चालतंय, पण आज अमावस्येच्या कालावधीमध्ये केलं तर जास्त उत्तम. संध्याकाळी जेव्हा दिवा लागण्याची वेळ होते, बऱ्याच महिलांचे वैभवलक्ष्मीचे शुक्रवार चालू आहे. ताई आम्ही शुक्रवारी उद्यापन करू शकतो का? तर हो, अमावस्या जरी असली तरी सुद्धा वैभव लक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन तुम्ही आज करू शकता. आणि जर तुमचे 11 शुक्रवार चालू असेल तर त्याच्यातला सुद्धा तुम्ही आज मोजू शकता, काहीच अडचण नाही. आता आपण सेवा बघूया. काय करायचं आहे, आपल्याकडे प्रत्येकाकडे एक रक्षा असते, ज्याला आपण अंगारा म्हणतो. रक्षा असते ना, अगरबत्तीची रक्षा असते, तर ती आपल्या हातात घ्यायची आहे, उजव्या हातामध्ये. आणि पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. अत्यंत प्रभावी सेवा तुम्हाला मी सांगते. आमचं भाड्याचं घर आहे तरी सुद्धा तुम्ही करू शकता. भाड्याच्या घरावर तुम्ही उतारा नाही करू शकत, पण हो, तुमचं भाड्याचं घर असेल तरी ही सेवा करू शकता. आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस आपल्याबद्दल चांगला असतो असं नाही. आपल्या घरात येणारा प्रत्येक माणूस आपल्याबद्दल चांगला असतो असं नाही. आणि आपण आपल्या घरात प्रत्येक वेळा चांगलंच बोलतो असं नाही. संताप झाला की एखादा वाईट शब्द बोलून जातो आणि वास्तू एका सेकंदाला 36 वेळा तथास्तु म्हणते. विचार करा, म्हणजे ती किती वेळा आपल्याकडनं वाईट शब्द निघाले असेल आणि ती किती वेळा तथास्तु बोलली असेल. आणि रागाच्या भरात माणूस ह्या गोष्टी करतोच. पण आता याचा प्रभाव आपल्या घरावर होतो. आणि जर तुमच्या घरात नकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी असेल, काहीतरी वाटतंय की थोडंसं आपल्यालाही बघाच वाटतं, किंवा घरातही सततचे भांडण, याला काहीच कारण नाही, सततचे भांडण, घरात कोणीतरी चिडचिड करणारे असतात, तर मग अशा वेळेस तुम्ही सेवा करू शकता. आणि जरी काही नसेल तरी सुद्धा दर अमावस्येला ही सेवा तुम्हाला करायची. आता कटकटीसाठी तर अतिशय प्रभावी उपाय आहे. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की सगळेच लोक आपल्याबद्दल चांगले असं नाही बरं का. ते सगळेच असतंच, ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशा गोष्टी असतातच. पिवळी मोहरी हातात घ्यायची, अगदी चिमुडभर मोहरी घ्या हातात, आणि त्याच्याबरोबर अंगारा घ्या. आणि हातात घेऊन 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम, जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. ताई आमच्याकडे वल्गा सुक्तम नाही, तुम्ही गुगल सर्च करा, युट्यूबला तुम्हाला मिळून जाईल. 11 वेळा म्हटलं तर खूप चांगलं. अगेन एवढा वेळ नाही ताई, करू शकत नाही, तर मग तुम्ही एकदा म्हटलं तरी चालेल. पण 11 वेळा कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे. कालभैरवाष्टकम खूप उच्च कोटीची सेवा आहे. आणि खूप असे घरं आहेत की जिथे दररोज संध्याकाळी कालभैरवाष्टकमचं पठण केलं जातं. पण आम्हाला वेळ नाही आहे अशा म्हणणाऱ्यांनी अमावस्येच्या दिवशी तरी कालभैरवाष्टकमचं पठण झालंच पाहिजे 11 वेळा. तेव्हा कंजूसपणा करायचा नाही. जर 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम आणि 11 वेळा कालभैरवाष्टकमचं जर तुम्ही पठण केलं, ती कालभैरवाष्टकमची ना 40 दिवसाची ती सेवा आहे. मी पण तुम्हाला त्या संदर्भातली नक्कीच माहिती देईल, पण आता फक्त सांगते की हे दोन्ही पण 11-11 वेळा म्हटलं तरी चालेल, किंवा वेदोक्त वल्गा सुक्तम एकदा म्हणा आणि 11 वेळा तुम्हाला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे. हे पठण करत असताना माहिती का, एखादं काम होत नाहीये, एखाद्या कुठेतरी कामात अडचण आहे, तुम्ही अशा वेळेस सुद्धा कालभैरवाष्टकम म्हणू शकता. कुठेतरी अडकलेले आहात, कुठल्या तरी संकटात तुम्ही अडकलेले आहात, तरी सुद्धा तुम्ही कालभैरवाष्टकमची सेवा करू शकता. आता आज संध्याकाळी तुम्ही अगदी 6, 6:30, 7, 7:30, 8, 8:30, 9, 9:30, 10 पर्यंत सुद्धा ही सेवा करू शकता, हरकत नाही. 11 वेळा ते पठण करून झालं. पठण करून झाल्यावर हातामध्ये पिवळी मोहरी आणि रक्षा असणार आहे. प्रत्येक रूममध्ये चिमूट भर रक्षा आणि पिवळी मोहरी टाकायची आहे. टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूममध्ये, मग 1 BHK असेल, 1 RK असेल किंवा बंगला असेल, प्रत्येक रूममध्ये खाली वरती थोडं तुम्हाला ते टाकायचं आहे. हे करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही घर झाडता तेव्हा ते तुम्ही झाडू शकता. ताई आज आम्हाला करणं शक्य नाही झालं तर उद्या संध्याकाळी पण करू शकता. पण शक्यतो ना आज संध्याकाळी अगदी 10 वाजता सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. याने काय होतं तर तुम्हाला सांगते, घरातील कटकट आहे, नकारात्मकता आहे, वाईट बाधा आहे, वाईट शक्ती आहे, आणि आपणच घातलेले दोष घरामध्ये वाईट बोलून बोलून, तर ते कमी होतात. ज्या घरात कालभैरवाष्टकमचं पठण केलं जातं ना, तिकडे कधीच वाईट बाधा किंवा भूतप्रेत पिशाच्य बाधा कधीही प्रवेश करत नाही. किंवा आपणही एखादा शब्द काहीतरी वाईट बोलला तरीही त्याचा प्रभाव
त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर जास्त होत नाही. तर ही अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आहे. नक्कीच तुम्ही आज करावी. बऱ्याच वेळा आपण आपल्या उंबऱ्यावर, आपल्या घरात जो उंबरट आहे, ताई आमच्या घरात उंबरटाच नाही, तो उंबरा जिथे असतो त्या जागी ठेवून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. काय करायचं आहे, 2 कापूर घ्या, 2 लवंग घ्या. 2 कापूर, 2 लवंगा आणि पिवळी मोहरी. होय, 2 कापूर, 2 लवंगा, पिवळी मोहरी देवासमोर घ्यायची. ती ती प्रज्वलित करायची. त्या देवाच्या जो काही दिवा लावलेला असतो ना, त्यानेच ती प्रज्वलित करायची. ती प्रज्वलित करून झाल्यावर संपूर्ण घरात तुम्हाला त्याचा धूर फिरवायचा आहे. आणि धूर फिरवत असताना आपण नाही कधी आरती देतो बघा या पद्धतीने, तो धूर फिरवायचा आहे. आणि ना फिरवत असताना असंच म्हणायचं की माझ्या घरातली जी काही नकारात्मकता आहे किंवा एखादा व्यक्ती खूप त्रास देतो, कटकट करतो, भांडण करतो, तेव्हा असं म्हणायचं की ह्या धुराच्या वासाने, ह्या धुराच्या सकारात्मकतेने माझ्या घरातली दरिद्री, नकारात्मकता, कटकट, वाईटता सगळी जाणार आहे आणि माता लक्ष्मी माझ्या घरात प्रवेश करणार आहे. हे सुद्धा तुम्हाला संध्याकाळीच करायचं आहे. मग तुम्ही दोन्ही सेवा आलटं-पलटं करू शकता. आधीही करा, आधी ती करा, जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने. आणि संपूर्ण घरात फिरवून उंबऱ्यावर ते तुम्हाला ठेवायचं. उंबऱ्याच्या मधोमध ठेवा किंवा लेफ्ट राईटला ठेवू शकता किंवा मधोमध ठेवलं तर उत्तम. दार उघडं ठेवायचं का? तर सेफ साईड असेल तर दार उघडं ठेवा. आता मी करते तर मी काय करते ना, मी सेफ्टी डोअर लावून घेते आणि मग ते ठेवते. कारण आजकाल काहीच भरोसा नाही. तर आपणही आपली सेवा करत असताना आपली काळजी घेणं महत्त्वाचं आहे. हे केल्यावर तो जी मोहरी आहे बघा, मोहरीचा ना तांत्रिक उपाय. आता तांत्रिक उपाय म्हणजे काहीतरी आपल्याला वेगळं नाही करायचं आहे. पण मोहरी नकारात्मकता काढण्यासाठी मोहरीचा तांत्रिक उपाय केला जातो. तो ह्याच कारणासाठी की आयुष्यातील शरीरातली, आयुष्यातील ज्या काही नकारात्मकता आहेत त्या कमी व्हाव्या आणि घरात सुख शांती नांदावी म्हणून केलं जातं. आणि लवंग आणि कापूर हे सुद्धा नकारात्मकता, ते शक्तिकारक आहे, ते नकारात्मकता घालवण्याचं प्रतीक आहे आणि ते शक्तिकारक आहे, ते ऊर्जाकारक आहे. तर आपल्या घरातील पण ज्या काही ऊर्जा आहेत त्या ऍक्टिव्ह होऊन जातात. आणि सायंटिफिकली बघायला गेलं तर घरात कापूर आणि लवंग जाळल्याने आपल्या घरातली जी हवा आहे ना ती सुद्धा शुद्ध होते. कारण काहीही म्हटलं तरी बरेच काही जीवाणू, किटाणू असतात, ते आपल्या घरात प्रवेश करत असतात आणि कापूरच्या वासाने, लवंगाच्या वासाने, धुराने ती कमी होते. म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा त्याचा फायदा आहे आणि जर सायंटिफिकली बघितलं तरी त्याचा फायदा आहे. तर तुम्ही नक्कीच करा, कारण मी दर महिन्याला करताना खरंच त्याचा अनुभव आलेला आहे. आता हे करून मी करोडपती झाली मी असं अजिबात म्हणणार नाहीये. पण होय, ज्या काही म्हणतो ना की वाईट लोक आहे किंवा जी एखादी नकारात्मकता आहे किंवा घरात कधी-कधी होतं असं, की थोडंसं भांडण होतं, कटकट होतं, तर त्याचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याही मनावर कंट्रोल राहतं. आपणही वाईट शब्द बोलत नाही, वाईट काही होत नाही आणि वाईट बोललंच नाही, तर वाईट मिळणारच नाही, असं येते. तर चला, आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.